नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या ज्या कर्जमुक्ती योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने उपाययोजना केल्या होत्या त्याची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात दिसून येत आहे. महाराष्ट्र शासन वेगवेगळे जी.आर काढून ह्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमुक्तीच्या संदर्भात उपाययोजना करत आहे. बघा, दिनांक 22 जून 2026 रोजी हा एक जी.आर काढलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने. हा जी.आर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जी 2026 मध्ये राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एक नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याच्या संदर्भात हा निर्णय झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला लेखाशीर्ष म्हणजे काय ही गोष्ट माहीत नसेल तर लेखाशीर्ष म्हणजे जेव्हाही कोणती योजना चालू केली जाते त्या संदर्भात, त्या योजनेच्या संदर्भात निधी उपलब्ध करून देण्यासाठी एक असा स्वतंत्र लेखाशीर्ष तयार केला जातो. त्या लेखाशीर्षाच्या माध्यमातून पैसे वितरित करण्याची किंवा पैसे खर्च करण्याची तरतूद केली जाते. आता महाराष्ट्र शासनाने ही जी काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन असा लेखाशीर्ष निर्माण केलेला आहे आणि त्याच्या संदर्भातलाच हा निर्णय आहे. आपण पाहू शकता, माननीय मंत्रिमंडळाची जी काय दिनांक 2/6/2026 रोजी एक बैठक झाली होती आणि राज्यातील जे काही थकबाकीदार शेतकरी आहेत यांना कर्जमुक्त करण्यासाठी आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला होता. त्याच निर्णयाच्या अनुषंगाने आता हा नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आलेला आहे आणि सदर योजनेअंतर्गत राज्यातील जे काही सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभाची रक्कम महाआयटी या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने DBTद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी हा नवीन लेखाशीर्ष तयार केलेला आहे. त्यास तयार करण्याची मान्यता दिलेली आहे. आपण पाहू शकता, जी काही मागणी क्रमांक V2 आहे त्या अंतर्गत इतर कृषी विषयक कार्यक्रम 2435 व इतर 60 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजना हे जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या संदर्भातले 24-35-0242 या लेखाशीर्षांतर्गत हे पैसे वितरित करण्यात येईल किंवा या कर्जमुक्तीच्या योजनेचा जी काय प्रोसेस आहे ती पूर्ण करण्यात येईल. या बाबीसाठी येणाऱ्या खर्चावरील सहकार आयुक्त तसेच निबंधक सहकारी संस्था पुणे यांना नियंत्रक अधिकारी यांना प्राधिकृत केलेलं आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्र शासनाने पाऊल उचललेलं असून या संदर्भातली नवीन लेखाशीर्ष आपण पाहू शकता. हे नवीन लेखाशीर्ष त्यांनी उघडलेलं आहे. लवकरच आता या अधिवेशन सुरू झालेलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचं, विधानसभेचं जे काही महाराष्ट्र सरकार आहे त्याचं नक्कीच महाराष्ट्र सरकार नक्कीच ह्या पावसाळी अधिवेशनात लवकर त्वरित वेगाने निर्णय घेऊन लवकरात लवकर ह्या पुढील एखाद्या महिन्यामध्ये ही संपूर्ण जी काही कर्जमुक्ती आहे शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याचा अंमल करेल अशी माहिती समोर येत आहे. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील नवीन अपडेट माहिती पाहण्यासाठी तुम्ही मला नक्कीच फॉलो करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.